अल्लाउद्दीन खिलजी ठरवतो की मी आता परत एक्सपेन्शनचा विचार करेल. ऑलरेडी गुजरात, राजस्थानवरती त्यांनी कब्जा मिळवलेला आहे आणि आता तो दख्खनकडे विचार करत होता. ऑलरेडी खूप आधी त्यांनी कोणाला हरवलेलं होतं? रामचंद्रदेव यादवला हरवलेलं होतं. आता तू ठरवतो की ह्याला आपण काहीतरी परत त्रास देऊया. आणि ऍक्च्युली त्याला जर दख्खनवरती आक्रमण करायचंय तर त्याला एक बेस हवा होता कुठला तरी. त्यांनी एक मोठी प्लॅनिंग केली की रामचंद्रदेव यादवला कसं बसं आपल्या कंट्रोलमध्ये आणायचं आणि त्याचा जो देवगिरी किल्ला आहे त्यालाच आपण आपलं बेस बनवूया. तो रामचंद्रदेव यादवला दिल्लीला बोलवतो, त्याला एक पदवी देतो राय रायन आणि त्याला डिनरला बसवतो आणि डिनरवर बसल्या बसल्या त्याच्यासोबत गप्पा मारतो की कोण आहे तुझ्या घरी, काय चाललंय. तर तो म्हणतो की मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाचं नाव सिंहन किंवा शंकरदेव आहे आणि मुलीचं नाव चित्रबक्षी आहे. जसं तो नाव चित्रबक्षी ऐकतो अल्लाउद्दीन खिलजीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू होतो. तो त्याला म्हणतो की अरे मला तुझ्या मुलगीवर लग्न करायचं आहे. रामचंद्रदेव यादवची इच्छा नसते आपली मुलगी त्याला द्यायची, पण अल्लाउद्दीन खिलजी वेगळ्या प्रकारे त्याला प्रेशराईज करतो आणि सांगतो की जर तू तुझ्या मुलीचं लग्न माझ्यासोबत केलं नाही तर मी डायरेक्टली आक्रमण करेल आणि तुझं पूर्ण किंगडम, यादवांचा वंश मी नष्ट करून टाकेल. जबरदस्ती फोर्सफुली रामचंद्रदेव यादवकडे दुसरा कुठला ऑप्शन नसतो आणि जबरदस्ती आपली मुलगी चित्रबक्षी जी महाराष्ट्राची मुलगी आहे तिचं लग्न अल्लाउद्दीन खिलजी बरोबर करावं लागतं. एकदा राज ठाकरे सुद्धा आपल्या भाषणात म्हणाला होता की चित्रबक्षीचं लग्न जबरदस्ती अल्लाउद्दीन खिलजी बरोबर करून दिलं आणि महाराष्ट्राची मुलगी एक दिल्लीला जबरदस्ती नेली. ऍक्च्युली महाराष्ट्रातल्या लोकांना हा इतिहासच जास्त माहित नाही, तर ह्या भाषणावर पुढे लोकांनी संशोधन सुद्धा केलं नाही आणि लोकांना माहितीच नाही चित्रबक्षी कोण आणि अल्लाउद्दीन खिलजी कोण. इतके आपण मागासलेले आहोत आपल्या इतिहासाच्या बाबतीत.